सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पूजा ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत. खरंच जे आयुष्यामध्ये अशक्य गोष्टी आहे ती फक्त स्वामींच्या कृपेने शक्य होतात. फक्त तेवढा आपला विश्वास पाहिजे, स्वामींवरती श्रद्धा पाहिजे आपण, आणि नित्यनेमाने स्वामींच्या सेवेमध्ये पाहिजे. ही जर आपल्याकडे असेल तर अशक्य गोष्ट व्हायला वेळ लागत नाही. असंच काही या ताईंच्या बाबतीत देखील घडलेलं आहे. चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठे 2 स्वामींचे अनुभव सांगणार आहे. स्वामींनी मला तसे फार अनुभव दिले आहे, पण हे 2 अनुभव असे आहेत ना की मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेत माझ्या बहिणीमुळे आली आहे आणि मी गेल्या 10-12 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. मला स्वामी सेवेत येण्याचं कारण हे फक्त माझं दुःख होतं. इतकं दुःख होतं ना मला की बस. म्हणजे काय झालं की माझी मोठी बहीण आहे, तिचे लग्न झालं. तिचे लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षातच माझे देखील लग्न झाले. माझे लग्न झाले, पहिले 2 वर्ष माझे लग्नाचे खूप छान गेले. त्यानंतर माझे घरचे जे आहे ते मला सासूरवास करू लागले. माझ्या सासूबाई मिस्टरांचे कान भरायच्या, त्यांना काहीही माझ्याबद्दल सांगत होत्या. त्यामुळे माझे मिस्टर माझ्याशी व्यवस्थित वागत नसायचे. घरामध्ये खूप भांडणं व्हायची. ते मला खूप टॉर्चर करू लागले होते. हा त्रास मी जवळपास 3 वर्ष काढला. कुणालाच सांगितलं नाही की असं घडलं आहे म्हणून, असं माझ्यासोबत घडतं आहे. एकटीच रडायची, एकटीच सहन करत होती. पण म्हणतात ना, माणसाची एक सीमा असते, तोपर्यंतच माणूस ते सहन करू शकतो. ज्यावेळेस आपला सीमा संपते त्यावेळेस आपण सहन करू शकत नाही. असंच खूप मला एक दिवस खूप टॉर्चर केलं आणि त्यामुळे मला काय करावं काही कळेना. मी लगेच माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना सर्व काही सांगितलं. ज्यावेळेस मी माझ्या वडिलांना सांगितलं त्यावेळेस म्हटले, तू एवढे दिवस आमच्यापासून लपून का बरं ठेवलं, आम्हाला का बरी सांगितलं नाही. माझे वडील लगेच मला घेण्यासाठी आले. वडील मला रागातच तेथून घेऊन गेले. आता रागात घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की मला काही माझ्या मुलीला पाठवायचं नाही आहे म्हणून. मला काय माझी मुलगी जड झालेली नाही, आता ती इथेच राहील म्हणे, असं माझे वडील म्हटले. आणि मग मला खूप असं वाईट वाटायचं आणि टेन्शनही यायचं की आता पुढे कसं होणार, हे खूप मला हे होत होतं. त्यावेळेस मी खूप रडायची खूप. मग असंच काय झालं ना का मी माझी बहीण म्हटले की तू खूप टेन्शन घेते, विचार करते, तर थोड्या दिवस माझ्याकडे ये म्हणे. थोड्या दिवस पप्पांना सांगितलं की माझ्याकडे तिला सोडवा म्हणून. मग मी माझ्या बहिणीच्या घरी गेले. तिथे गेल्यानंतर माझ्या बहिणींनी सांगितलं की तू काहीच करू नको, फक्त स्वामी महाराजांची सेवा कर, मग ते तुझं सर्व काही व्यवस्थित करतील म्हणे. कारण माझी बहीण ही स्वामी सेवेत खूप स्वामींची सेवा करत होती. तिची खूप श्रद्धाभाव स्वामींवरती होता आणि तिचा स्वामींवरती खूप विश्वास होता की स्वामी नक्की हिचं देखील व्यवस्थित करतील. मग मी ते बघून मी पण म्हटलं की मी पण स्वामींची सेवा करीन आणि मी खूप श्रद्धाभावाने स्वामींची सेवा करू लागली. 11 माळी जप, 11 वेळेस तारक मंत्र आणि स्वामी चरित्राचे पारायण मी करत होती. कारण मला माझा संसार हा वाचवायचा होता, मला संसार मोडायचा नव्हता. कारण एका स्त्रीचा जेव्हा एक संसार मोडतो तेव्हा तिचं आयुष्य किती हे असतं हे सर्वजण जाणू शकता. मी ते सर्व जाणत होते. मला हा संसार मोडायचा नव्हता आणि मी स्वामींकडे तशीच प्रार्थना करायची, खूप रडायची आणि स्वामींची मनापासून सेवा करू लागले. 6 महिने यामध्ये गेले. 6 महिन्यानंतर काय आश्चर्य की माझे मिस्टर म्हटले की मी तुला घेऊन सेपरेट राहतो म्हणे, आपलं जमत नाही ना तर आपण सेपरेट राहतो म्हणे, आपण आईवडिलांपासून लांब राहू आणि त्यांना भेटायला यायला असं जात जाऊ म्हणे, पण आपला संसार आपल्याला टिकवायचा आहे. असं ज्यावेळेस ते म्हटले ना त्यावेळेस माझ्या डोळ्यातून इतके अश्रू वाहत होते. कारण अशक्य गोष्ट होती, ही शक्य कशी झाली ही फक्त स्वामींच्या कृपेमुळे झाली. मग माझे मिस्टर मला त्यांच्यासोबत घेऊन गेले आणि माझ्या आईवडिलांनी देखील मला तिकडे पाठवलं. मी खूप आनंदी होते, पण मनामध्ये खूप दुःखही होतं. कारण एवढे दिवस लग्नाला झाले, 10 वर्ष पलटून गेले, पण मी आई
स्वामींचं सुख घेऊ शकली नव्हती. एक दिवस असेच आमचे खूप भांडणं झाले. मिस्टरांचे माझे खूप भांडणं झाले. त्या भांडणामध्ये ते बोलता बोलता म्हटले की तू मला हे सुख देऊ शकत नाही म्हणे, तू आई बनू शकत नाही म्हणे, असं ते मला बोलले. त्यावेळेस मला इतकं वाईट वाटलं. जे दुसरे जर बोलले तर त्यावेळेस काही आपण हे करून घेतो, बाबा नाही, आपलं जो आधार आहे भक्कम तो तर आपल्या बाजूने आहे असं मनाला कुठेतरी वाटतं. पण तोच जर असं म्हटल्यानंतर कुठे जायचं, काय करायचं, मला इतकं वाईट वाटलं ना, मी प्रचंड ढसढस स्वामींपुढे रडू लागली. स्वामींना म्हटलं, स्वामी का बरं एवढी परीक्षा बघत आहात? आज माझ्यावरती काय वेळ आली आहे? मी जर खरंच तुमची मनापासून एक दिवस जरी सेवा केली असेल ना म्हटलं, तर तुम्ही काहीतरी साक्षात्कार, काहीतरी चमत्कार माझ्या आयुष्यात घडवा म्हटलं. मला पण आई बनायचं आहे, मला पण ते सुख घ्यायचं आहे असं मी स्वामींना म्हटली. आणि खरंच काय आश्चर्य, 2-3 महिने झाले. 2-3 महिन्यामध्ये मला काय झालं ना, मी स्वामींना असा गंध लावायची. ज्यावेळी स्वामींना गंध लावायची ना, तो गंधाचा आकार आपोआप बदलायचा आणि एक असं कसं वेगळंच असं अर्धं तुटायचं ते गंध स्वामींचा, चंदन ते अर्धं तुटायचं, अर्धं खाली पडायचं आणि अर्ध तसंच राहायचं. स्वामी काय संकेत देत होते हे काहीच कळत नव्हतं. मग मला तर काहीच समजत नव्हतं. मग असंच आम्ही रुटीन चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेलो होतो. ज्यावेळी डॉक्टरांनी चेकअप केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला गुड न्यूज आहे म्हणे, तुम्ही प्रेग्नेंट आहात. हे ऐकल्यानंतर तर मला इतका आश्चर्याचा धक्का बसला, हे कसं शक्य आहे? त्यावेळेस मला कळालं की स्वामी काय संकेत देत होते. कारण छोट्या बाळांचे पाय कसे असतात तसं ते स्वामींच्या गंधामध्ये होत होतं. माझ्याकडून एक चूक झाली, मी ते फोटो माझ्याकडे काढून ठेवले नाही आणि ते स्वामींनी मला अगोदर संकेत दिले आणि स्वामींनी खूप मोठी इच्छा माझी त्यावेळेस पूर्ण केली. त्यानंतर 9 महिने माझे खूप व्यवस्थित गेले, सर्व काही व्यवस्थित झालं. आता स्वामींना मला याच्या अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती की मला स्वामी आता बोलवा अक्कलकोटला, असं माझी खूप इच्छा होती की तुम्ही माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केली, आता ही देखील इच्छा पूर्ण करा. मग माझ्या मिस्टरांनी काय केलं की रेल्वेचं तिकीट बुक केलं आणि पण गर्दी असल्यामुळे आम्हाला रिझर्वेशन काही मिळालं नाही. तिकीट मिळाले पण रिझर्वेशन सीट काही मिळालं नाही. तर मी म्हटलं जाऊ दे, आता काही हो, स्वामी जसे नेतील तसे आपल्याला जायचं आहे म्हटलं. काही हो, आता घरी थांबायचं नाही, जायचंच आहे असा निर्णय घेतला आणि आम्ही जाण्यासाठी निघलो. मिस्टर म्हटले, बघ खूप लांबचा प्रवास आहे, आपल्याला उभे राहून जावे लागणार आहे कारण सीट काही आपल्याला मिळणार नाही असे म्हटलं ठीक आहे. तर मग मी 140 किलोमीटर जवळपास उभे राहून गेली रेल्वेमध्ये. पण पायही खूप दुखू लागले आणि मुलगाही खूप रडू लागला होता. म्हटलं आता काय करायचं? तर म्हटलं, स्वामी का बरं एवढी माझी परीक्षा बघत आहात? म्हटलं काहीतरी करा ना, म्हटलं काहीतरी चमत्कार तुम्ही करू शकता. म्हटलं मला तुमच्यापर्यंत यायचं आहे, तुमचं दर्शन घ्यायचं आहे, सुखरूप तुमच्यापर्यंत यायचं आहे म्हटलं असं स्वामींना म्हटले. आणि 10 मिनटं स्वामींचं इतकं मनापासून मी जप केला ना, इतकं अंतकरणापासून स्वामींना हाक मारली ना की बस. आणि खरंच काय आश्चर्य, त्या 10 मिनिटातच जो TC असतो तो आमच्या जवळ आला आणि आम्ही त्याला म्हटलं की आम्हाला काही करून म्हटलं जागा द्या, आमचं खूप छोटं बाळ आहे म्हटलं. तर ते म्हणे नाही ताई, जागा शिल्लकच नाही म्हणे, एक काम करा म्हणे, तुम्हाला जागा पाहिजे असेल तर 500 रुपये भरा असं म्हटले. मग मिस्टर म्हटले काय करायचं? मी म्हटलं ठीक आहे, प्रवास खूप लांबचा आहे, जाऊ द्या, 500 तर 500 तर भरून टाका. मग माझे मिस्टर पैसे भरण्यासाठी गेले तर तो TC नंतर काय म्हणे, जाऊ द्या म्हणे, ते 500 रुपये नका भरू, 74-75 नंबरची सीट आहे ना म्हणे, मोकळी आहे म्हणे, तिथे जाऊन बसा म्हणे असं ते म्हटले. आणि मग मी काय केलं की आम्ही गेलो आणि तिथे बसलो. आता गेल्यानंतर सोलापूरपर्यंत आम्ही आलो. सोलापूरमध्ये आलो आणि हे केलं, सर्व झालं. मग म्हटलं आता बस मिळते की नाही, कारण रात्रीचे आम्हाला जवळपास 8-9 वाजले होते. म्हटलं आता अक्कलकोटला जाण्यासाठी बस मिळते की नाही काय माहिती. पण आम्ही स्टेशनवरती गेलो. तिथे गेल्यानंतर लगेचच 5 मिनिटात आम्हाला अक्कलकोट बस मिळाली आणि आम्ही अक्कलकोटला गेलो. तिथे गेल्यानंतर खूप गर्दी नव्हती, काहीच नव्हती. खूप छान स्वामींचे दर्शन झालं, खूप भरून पावल्यासारखं वाटलं आणि खूप छान वाटलं. त्यानंतर म्हटलं आता भूकही लागलेली होती. म्हटलं चला आता आपण दर्शन वगैरे छान झालं, म्हटलं आता चला बाहेर जेवायला जाऊया. म्हणून आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो. ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो ना, त्याच हॉटेलमध्ये तो जो TC आम्हाला याच्यात दिसला होता ना, आम्हाला भेटलेला TC, तो देखील त्याच्या फॅमिलीसोबत तेथे जेवायला आलेला होता.
तर मी यांना म्हटलं, हे बघा ना, तो आपल्याला जो TC भेटले होते म्हटलं, ते पण आलेले आहे म्हटलं जेवायला. ते म्हणे नाही गं ते नाही. मी म्हटलं नीट बघा. मग ते म्हणे हो गं तेच आहे. आणि मग आम्ही त्यांना म्हटलं की म्हणजे आम्ही म्हटलं की आभार मानावे त्यांचे म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. म्हटलं तुमचे खूप आभारी म्हटलं, तुम्ही आम्हाला जागा दिली असं. तर ते म्हणे ताई तुम्ही असं का बोलता आहात म्हणे. तर म्हटलं TC म्हणे मी TC नाही म्हणे, मी शिक्षक आहे. ते असं बोलले. म्हटलं मला तर माझं डोकं हे चक्रावून गेले. म्हटलं हे काय काय मी ऐकते आहे म्हटलं. अहो म्हटलं नाही तुम्ही तर आत्ताच आम्हाला भेटले ना म्हटलं, आपण सोबतच आलो म्हटलं, तुम्ही आम्हाला 500 रुपये देखील मागितले. तर ते म्हणे नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला म्हणे ताई, नाही म्हणे. मग ते तिथून निघून गेले. आम्हाला वाटलं की हे खोटं बोलत आहेत म्हणून आम्ही जे हॉटेलचे होते म्हटलं इथलेच असेल हे म्हणून त्यांना विचारलं. तर ते म्हणे नाही ताई ते कायम माझे कस्टमर आहे, ते TC वगैरे नाही आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर खरंच माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हटलं बघा स्वामी त्यांच्या रूपाचं रूप घेऊन आपल्याला मदतीला आले होते म्हटलं आणि साक्षात स्वामींनी दर्शन दिलं पण आपण ओळखू शकलो नाही म्हटलं, असं म्हटलं आणि खूप रडू मला कोसळू लागलं. हे किती अशक्य असणारी गोष्ट आहे म्हटलं, किती शक्य स्वामी करतात खरंच. अंतःकरणापासून हाक मारल्यानंतर स्वामी कसे धावून येतात पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. मी खूप रडले आणि माझं मिस्टरांचं देखील त्या दिवसापासून स्वामींवरती खूप विश्वास बसला आणि ते देखील स्वामींच्या सेवेला लागले. आज माझ्याकडे स्वामी कृपेने जे नाही ते आहे, जे नशिबात नव्हतं ते देखील आहे. फक्त हे स्वामी कृपेने शक्य झाले आहे. स्वामी भक्तांनो, जाता जाता तुम्हाला एकच सांगू इच्छिते, जे काही करायचं आहे ते फक्त अंतःकरणापासून करा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. बघा तुमच्या देखील अशाच सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करतील. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये करा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.